आई आज काय बनवते? आज मी घावणे बनवते. हे अर्धा तास मी उंबळत ठेवले तांदूळ. आपल्याला लवकर जर पाहिजे असेल ना घावणे, तर आपण अर्धा तास उंबळत ठेवायचे आणि मिक्सरमध्ये वाटायचे. बारीक पीठ जसं करतात ना तसे. नाहीतर काय करतात, तांदूळ धुवून 2-3 दिवस धुवून ठेवून वाळत बिळत दळून आणणार पिठासारखं. त्यापेक्षा आपल्याला पटकन जर खावेसे वाटले ना, तर हे अशा पद्धतीत करा तुम्ही. अर्धा तास उंबळत ठेवा तांदूळ पाण्यामध्ये आणि नंतर असे वाटायचे. हे बघा असे असे थोडे थोडे घ्यायचे, त्याच्यामध्ये पाणी घालायचं. तेच पाणी घाला तुम्ही, कारण मी स्वच्छ धुवून वगैरे ठेवले होते. थोडंच पाणी घालायचं, जास्त घालायचं नाही, परत ते बाहेर पाणी येतं. बारीक पिठासारखं करायचं. हे बघा आता मिक्सरमध्ये मी वाटून घेतलं. एवढं असं पातळ करायचं. आहे बघा असं पातळ करायचं. काय दळून जाणार काय काय लागणार? आता त्याला लागणारे तेल, कांदा आणि चवीपुरतं मीठ. आता मी त्याच्यामध्ये मीठ टाकतोय. चवीपुरतं मीठ टाकायचं. गॅसवर मी निर्लेपचा तवा ठेवते आणि हा जो कांदा घेतलाय ना आणि हा चमचा असं हे करायचं, टोचायचं त्याच्यात. जर तुमच्याकडे जर केळीचं असेल तर केळीची साहे घ्यायची साल. जर नारळाचं किसी असेल तर किसी घ्यायची. तर माझ्याकडे नारळाची किसी नाही म्हणून मी कांदा घेतला. तो असा तेलामध्ये बुडवायचा आणि तो तव्याला लावायचा असा सर्व बाजूने. तवा तापू दे. आता एक पेला घ्यायचा अंदाज आणि असं ढवळून मीठ लागतं. मग ते असं ढवळून एक पेला असा भरून असं टाकायचा. बारीक गॅस करायचा आणि झाकण ठेवून द्यायचं. पण उघडून बघायचं झालं काय. हे बघा तयार झाला घावणे. हे बघा अशी मऊ लुसलुशीत होते बघा कशी. आणि ती चटणी बरोबर, चाय बरोबर किंवा चिकन केलं तर चिकन बरोबर, अशी मच्छीच्या कढी बरोबर अशी खायची. मस्त लागते, छान. चहा बरोबर पण अप्रतिम लागते.